नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण 22 तारखेला जी अतिवृष्टी झालेली आहे, महापूर आला, लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, भूम परांडा वासी या तिन्ही तालुक्याची परिस्थिती अत्यंत बिकट। मदतीचा ओघ ज्या पद्धतीनं यायला हवा होता त्या पद्धतीनं या भागामध्ये ओघ शासनाच्या माध्यमातून मिळालेला नाही, हे वास्तव चित्र आहे। कित्येक नेते आले, एकनाथ शिंदेनी तर एक बॅनरच आणलं, स्वतःचा फोटो लावून तुटपुंजी अशा किट घेऊन आले। शासनाचा अधिकार त्यांच्याकडे असताना किट वाटप फिरणारे स्वार्थी पुढारी पूर्ण जिल्ह्यानं पाहिले, धाराशिव जिल्ह्याने। पण असे काही नेतृत्व काँग्रेसकडे आहे की जी भरघोस मदत केली, पण ते आकडासुद्धा सांगायला तयार नाहीत। याचं कारण असं आहे की आम्ही आकडा सांगून त्या संबंधित गरजू माणसाची अवहेलना करणार नाहीत, अशी भूमिका मांडणारे सुद्धा काँग्रेसचे नेते आहेत। भरघोस मदत केली आणि लगेचच अजून काही 1-2-4 दिवसामध्ये अन्नधान्याच्या किटसुद्धा काँग्रेसच्या वतीने वाटण्यात येणार आहेत। आणि अशा लोकांना मदत केली काँग्रेसच्या या कार्यकर्त्यानं की ज्यांच्या नावावर सातबारा नाही, ज्यांच्या घरात नोकरदार नाहीत, मोलमजुरी करून खाणारे, हातावर पोट असणारे, संसार उद्ध्वस्त झालेल्या माणसांना यादी करून 100च्या पुढे आकडा असणाऱ्या लोकांना, किमान 100 ते 200 माणसांना घरपोच आर्थिक मदत केली, भरघोस मदत केली, पण आकडा सांगायला तयार नाही। त्याचं कारण असं आहे की आकडा सांगून संबंधित माणसाची अवहेलना करायची आणि मी किती मोठा आहे, मी किती दानशूर आहे हे दाखवण्याची पद्धत काँग्रेसकडे नाही। भरपूर मदत करा, माणसं उभा करा, संकटातून माणसं काढा, अशी भूमिका काँग्रेसच्या नेत्यांच्या आहेत। आणि ते नेते तरुण, तडफदार, दानशूर आणि सर्वसामान्याला मदत करण्याची अंतःकरणातून भावना असणारे उमेश राजे निंबाळकर आपल्या सोबत आहेत। आपण त्यांना विचारूया काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने मदत केली, आणि वैयक्तिक मदत केली, पक्षाची नसून स्वतःच्या खिशातून मदत करणारे नेतृत्व आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे। आणि त्यांनी काँग्रेसला एक धाराशिव जिल्ह्यामध्ये किती महत्त्व आहे ते सांगितलं। काँग्रेस हे सर्वसामान्याच्या माणसाला हात देणारा आहे, साथ देणारा काँग्रेसचा हात आहे, हे त्यांनी दाखवून दिलं आहे। आपण आपल्यासोबत आहेत उमेश राजे निंबाळकर। आपण उमेश राजेंना विचारूया नेमकं 22 तारखेच्या अतिवृष्टी या नुकसानीमध्ये झालेल्या शेतकऱ्याला, गोरगरिबाला कशी मदत केली। उमेश राजे निंबाळकर, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनपूर्वक अभिनंदन। की नेमकं काय जाणवलं तुम्हाला, हे अतिवृष्टी झाली 22 तारखेला आणि काय परिस्थिती लोकांची? सुरुवातीला मी धाराशिव जिल्ह्याची थोडीशी पार्श्वभूमी या ठिकाणी सांगू इच्छितो। 1993चा भूकंप धाराशिव जिल्ह्याने अनुभवला आहे। त्यावेळेच्या लोकांनी हा भूकंप अतिशय जवळून पाहिला आहे। मला वाटतं राज्यातलं सगळ्यात मोठं संकट त्यानिमित्तानं आपल्या जिल्ह्यावर आलं होतं। शरदचंद्रजी पवार साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते, विलासराव देशमुख साहेब होते त्यावेळेस। दिवसरात्र ही मंडळी त्या भूकंपग्रस्तांच्या लोकांच्या मदतीसाठी डोक्यावर छत्री घेऊन उभा होती। त्याच्यानंतर दुसरं आसमानी संकट आलं आपल्या जिल्ह्यावरती, कोरोनाचं। होय, त्या कोरोनाच्या काळामध्ये माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते। ताबडतोब तात्काळ मदत उद्धव साहेबांनी लोकांना केली आणि कोरोनासारखी मोठं संकट ते हाणून पाडलं। आणि त्याच्यानंतरची ही तिसरी आपत्ती मला सांगायला वाटते धाराशिव जिल्ह्यावर आहे, ती अतिवृष्टीची। नुसतं 22-23 तारखेचा किंवा याचा उल्लेख न करता मी सांगतो की सध्या राज्यात सर्वाधिक पाऊस हा धाराशिव जिल्ह्यात पडतो आहे। आणि धाराशिव तालुक्यातील भूम, परंडा आणि वाशी
पिकं तर संपूर्ण जिल्ह्यातली सोयाबीनसारखं महत्त्वाचं पीक गेलेलं आहे. पण या चारही तालुक्यामध्ये मी स्वतः प्रत्यक्ष त्या गावामध्ये जाऊन आलो. अतिशय विदारक चित्र आहे. शासन दप्तरी त्याची काय नोंद घेतली याचा मला अजून पूर्ण अभ्यास नाही. पण त्या भागातील बहुतांशी गावामध्ये विशेष करून छोट्या मोठ्या नद्या असतील, पुन्हा मोठ्या नद्या आणि ओढे असतील, त्या भागात राहणारे शेतकरी असतील, त्यांची मोठ्या प्रमाणात पिकं तर वाहून गेली, सरसकट जमीनही वाहून गेली. आणि मी नुसतं म्हणेल की त्यांची नुसती जमीन नाही वाहून गेली, त्या जमिनीसोबत त्यांनी सांभाळलेल्या आत्तापर्यंतची जी जनावरं आहेत, ज्या जीवापाड सांभाळलेली जनावरं आहेत, ती वाहून गेली. कोंबड्या असतील, शेळ्या मेंढ्या असतील, जे काय पशुधन आहे ते वाहून गेलं. म्हणून सांगतो की पूर हा नुसता त्या ठिकाणची माती वाहून नाही घेऊन गेला, तर जनावरं वाहून गेली, पिकं वाहून गेली, फळबागा वाहून गेल्या. आणि इतक्या वर्षाच्या त्या शेतकऱ्यांच्या पिढीजात ज्या जमिनीवर त्या शेतकऱ्यानं घामाचं पाणी केलं, रक्ताचं पाणी केलं, अशी ती जमीन वाहून गेली. त्यासोबत त्यांच्या आशा आणि भावना वाहून गेल्या. हे जवळून मी पाहिलं आहे. मला वाटतं सीना नदीचं पात्र असेल, मांजरेचं पात्र असेल, याच्या कितीतरी पट मोठं गोदावरीचं पात्र आहे. दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी नदी गोदावरी आहे. त्या गोदावरी पात्रालाही लाजवेल एवढी मोठी पात्र या दोन्ही नदींची पाहिलेली आम्ही पाहिली. आत्ता इतकी मोठी पात्र झाली. अर्धा किलोमीटर, 1 किलोमीटर रुंदी या नदीपात्राची झाली. आपण कल्पनासुद्धा करणार नाहीत इतकी मोठी हानी त्या ठिकाणी शेतकऱ्याची झाली. ना कुठला बांध उडला, ना कुठला रस्ता उडला, ना कुठला त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांच्या कष्टाचा लवलेश उरला. अशी विदारक चित्र त्या ठिकाणी दिसून आलं. मग काँग्रेस कमिटीच्या वतीनं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तातडीनं काहीतरी आर्थिक मदत त्या लोकांपर्यंत, त्या गरजूंपर्यंत ज्यांना कसलाच आधार नाही, ज्यांची जनावरं वाहून गेली, ज्यांच्या कुटुंबातलं कोणीतरी मृत्युमुखी पडलं, ज्या कुटुंबाचं पूर्ण आर्थिक नियोजन कोलमडून पडलं, अशा शेतकऱ्यांना आम्ही प्रत्यक्ष स्वरूपात जाऊन मदत केली. मदत ही सांगायची गोष्ट नाही आहे, पण मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की त्या शेतकऱ्यांना परत नव्यानं उभा करण्यासाठी सर्वांनीच एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं, आपले महाविकास आघाडीचे लाडके खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर फार मोठ्या संकटात जाऊन, मला वाटतं कोणीही धाडस करणार नाही अशा परिस्थितीत जाऊन, परंड्या तालुक्यातील त्या गावात जाऊन ते चिमुकलं बाळ आणि त्यांचं कुटुंब वाचवण्याचं काम खासदार साहेबांनी केलं. त्यांचं मला या ठिकाणी विशेष कौतुक करावं वाटतं. कारण की पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता, कल्पनासुद्धा करणार नाहीत आपण. त्या प्रवाहाला न जुमानता NDRFच्या टीमबरोबर खासदार साहेब त्या पाण्यात उतरले आणि त्या कुटुंबाचं प्राण वाचवले. 6 माणसं वाचवली का त्यांनी? 6 माणसं वाचवली. विरोधक म्हणतात हा स्टंट आहे. मला सांगायचं, तुम्ही 1 तास त्या पाण्यात नुसतं गुडघाभर पाण्यात चलवून दाखवा. आत्तापर्यंत तुमचे मंत्री येऊन गेले. गिरीश महाजन चिखलात सुद्धा उतरले नाहीत, पाण्यात तर सोडा. गिरीश महाजन येऊन गेले, स्वतः मुख्यमंत्री आता लातूरला येऊन गेले. यांच्या सुटाबुटाला कुठंसुद्धा चिखल लागलेला आम्ही तर आमच्या डोळ्यांनी पाहिला नाही. पण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील, काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, किंवा इतर जनसामान्य असतील, सर्वसामान्य लोक असतील, दिवस रात्र त्या ठिकाणी मदत करत आहेत आणि हे सुटाबुटात फिरत आहेत. सत्तेतले मंत्री असतील, आमदार असतील, मुख्यमंत्री असतील. ओमीजी, असल्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी, उपमुख्यमंत्री आहेत ते, त्यांनी बॅनर लावून किट आणले होते. शासनात असून शासनाची मदत न करता वैयक्तिक किट आणली होती आणि स्वतःची स्टंटबाजी म्हणून त्यांनी बॅनर लावला. ह्याच्यावर काय बघणार बरं तुम्ही? सगळ्यात महत्त्वाचं, निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही काय पाहिजे तेवढी बॅनरबाजी करा. पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की त्या लोकांच्या हातातोंडाचा घास निघून गेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही मदत देत आहे, त्याच्यासोबत तुम्ही मोठमोठे स्टिकर लावताय. गाड्या मोठ्या आहेत पण सामान कमी आहे त्याच्यात, पाकिट मोठं आहे पण वस्तू कमी आहे. त्याच्यामुळे स्वीकारलं नाही की तुम्ही जाहिरात करताय का आम्हाला मदत करताय. बरोबर. आमचे अश्रू पुसताय की आमच्या तोंडाला पानं पुसताय, हे लोकांना कळून चुकलंय ना. त्याच्यामुळे त्यांनी बऱ्याच गावामध्ये त्यांची मदत देखील नाकारली.
आता मुख्यमंत्री आले होते इथं फडणवीसजी, हो, त्यांनी ठोस आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं नाही. आता नुकसान एवढं झालं की लाखो रुपयाचं नुकसान आणि 6,000 रुपये हेक्टरी अशी जर मदत असेल, तुटपुंजी मदत, तर ती पण ठोस नाही. मग ठोस नाही याच्यावर मुख्यमंत्र्याच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल? हां, मी तेच सांगतो. चंद्र पवार साहेब मुख्यमंत्री होते, विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते, आमचे पतंगराव कदम साहेबासारखी व्यक्ती पुनर्वसन मंत्री होती राज्याची. होय होय. मला वाटतं ज्या दिवशी अशा राज्यावर आपत्तीची प्रसंग आला त्यावेळेस क्षणात कुठलाही विलंब न करता आणि ज्या वेळेस लोकांच्या समोर गेले ताबडतोब मदत आणि त्याचा आकडा जाहीर केलेला आहे. होय होय. आत्ता काल फडणवीस साहेब येऊन फिरले, चिखला पाण्यात जायचे आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा नाही, ते त्यांच्याच्याने कधी शक्य पण नाही. बरोबर. किमान बाबा तुम्हाला ज्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्यायला तुम्ही आलात, एकदा तरी तुम्ही धाडस केलं का त्या ठिकाणी की स्पष्ट मी एवढी मदत करतोय, होय, या कुटुंबासाठी एवढी मदत करतोय, जनावरांसाठी एवढी मदत करतोय, फळबागांसाठी एवढी मदत करतोय. ते धारिष्य त्यांच्यात नाही आहे. यांच्यात धाडस कुठला आहे? सक्तीनं या जिल्ह्यातून जाणारा शक्तिपीठ मार्ग तो मंजूर करून घेणे. 85,000 कोटी रुपये त्या शक्तिपीठाचे त्या नॅशनल हायवेच्या हेडला जमा झालेले आहेत. पण इथं आमच्या शेतकऱ्याला द्यायला 10,000, 15,000, 20,000 कोटी त्यांची दानत नाही. हे स्पष्ट दिसून येतं की हे फार उद्योजकांसाठी हा रोड चालला आहे, हे सगळं लक्षात आहे. पण ज्या संकटात आता या शहरातला, या जिल्ह्यातला शेतकरी सापडलेला आहे, त्यांच्या मदतीला धावून जाण्यासाठी आपण त्यातला निधी खर्चावा किंवा अतिरिक्त कुठला तरी निधी उपलब्ध करून द्यावा, ही त्यांची मानसिकता नाही, ही शुद्ध फसवणूक आहे. हे लोक आजही सत्तेसाठी, नेते फोडण्यासाठी, राज्य मिळवण्यासाठी आणि कुठला भूभाग आपल्याला ताब्यात नाही तो मिळवण्यासाठी हे सक्रिय आहेत. एवढं सांगा. महाजनाला एका शेतकऱ्यानं प्रश्न विचारला की बाबा तातडीची मदत करा. त्यांनी स्पष्टच खुमखुमीमध्ये म्हणाले की मी काय खिशात पैसे घेऊन आलो का? जी ही सत्तेचा माज आणि समोरच्या माणसाला कमी लेखण्याची पद्धत नाही का? त्यांनी जो प्रकार लोकांसमोर केला, त्यांची आणि त्यांच्या पक्षाची आणि सत्तेची मस्ती, त्याच्यामुळे ते समोर येते. त्याच ठिकाणी आमचे इतर नेते असते महाविकास आघाडीचे, ते तर आमचे दिवसरात्र त्या मदत कार्यात स्वतः उभं ठाकलेले आहेत. पण हे ज्या ठिकाणी मदत कार्यासाठी गेले त्या ठिकाणी बोलणाऱ्या शेतकऱ्याला, जाब विचारणाऱ्या किंवा प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्याला पोलीस घेऊन जाते. बरोबर. औषधामध्ये पोलीसवाले घेऊन गेले. इतकं मोठं दुर्दैव आहे. म्हणजे आवाजसुद्धा त्यांच्या विरोधात कोणी उठवायचा नाही, आपला प्रश्नसुद्धा मांडायचा नाही. आणि राहिला गिरीश महाजन साहेबाचा विषय, मी काय पैसे घेऊन आलो आहे का? यांच्याकडे इलेक्शनमध्ये किती पैसे सापडले? बरोबर बरोबर. ते नाही दिसलं. त्यामुळे जे काय आहे ते लोकांच्या समोर आलं आहे आणि त्यांची वृत्ती, त्यांची प्रवृत्तीही लोकांच्या समोर आली आहे. त्यांना शेतकऱ्याचं देणं घेणं नाही. हा लोकशाहीप्रधान देश आहे. ज्या ठिकाणी माणसं जिवंत राहत नसतील, माणसांवर संकट असेल तर, आणि त्याच्यासाठी जर तुम्ही आर्थिक मदत करत नसाल, भरीव तरतूद करत नसाल, तर ती तुमची सत्ता, तुमचे ते पैसे आणि तुमचं राहणीमान काय कामाचं? काँग्रेसच्या काळामध्ये 71,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना माफ झाले आणि 1993ला शरदचंद्रजी पवारनं कसलाही विचार न करता सगळ्या तहसीलच्या फायली वगैरे बंद केल्या आणि ज्याचे घरं उद्ध्वस्त झाले त्याची नवीन यादी केली आणि डायरेक्ट घरं दिली आणि शेतकऱ्याला सरसकट 71,000 कोटी रुपये माफ केले. त्याचा आदर्श घेऊन महाराष्ट्र सरकार, फडणवीस सरकार शेतकऱ्याला, गोरगरिबाला, या पूरग्रस्ताला न्याय देईल का? काय म्हणाल याच्यावर? आत्ता फक्त आपण अपेक्षा ठेवू शकतो, पण आम्हाला 100% खात्री आहे, ज्या पद्धतीनं शरद पवार साहेब असतील, आमच्या सोनियाजी गांधी असतील, राज्याचे त्यावेळेचे आमचे नेते विलासराव देशमुख साहेब असतील, ज्या तत्परतेनं लोकांना सरसकट कर्जमाफी जाहीर केली 71,000 कोटी, आणि मला वाटतं त्यात अल्प भूधारकापासून ते मोठ्या शेतकऱ्यांना सरसकट सगळ्यांना मदत झाली आणि कुठंतरी शेतकरी उभं राहण्यासाठी ती मदत झाली. आत्ता त्यांच्यासमोर एवढं मोठं आव्हान आहे सरकारपुढं की बाबा शेतकरी संकटात सापडला आहे, आपण प्रत्यक्ष भेटीगाठी करतो आहेत आणि मोठ्या मनानं तेच धाडस त्यांनी दाखवावं असं आम्हाला मनोमन वाटतं, पण ते धाडस त्यांच्यात नाही आहे. विलासराव देशमुख म्हणायचे, काँग्रेसचे विलासराव देशमुख, काँग्रेस का हात आम आदमी के साथ. आता देवेंद्र फडणवीस म्हणतील का भाजपाचं कमळ गोरगरिबाला, शेतकऱ्याला साथ देईल, अशी अपेक्षा वाटते का तुम्हाला?
अजिबातच नाही. 2014पासून राज्यासह देशामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार सत्तेत आलं आणि त्या 2014पासून या देशावर उद्योजकांचं राज्य आलं. नरेंद्र मोदी लेबल आहे. राहुल गांधीनं सांगितलं उसमें कुछ दम नाही. हे लेबल आहे फक्त. याच्या मागं अदानीसारखी मोठी मोठी लोक यांनी सांभाळलेले आहेत. या जिल्ह्यातून जाणारा शक्तिपीठ मार्गसुद्धा त्या अदानीसारख्या लोकांचा कोळसा वाहण्यासाठी, दिशाभूल शक्तिपीठ म्हणजे भावनिकतेला लोकांच्या हात घालायचा, प्रत्येक तीर्थक्षेत्राला हा रस्ता जातो हे सांगायचं. पण मूळ त्याचं कारण असं आहे की हे उद्योगपतींचं सरकार आहे. त्यांचा माल, कच्चा माल नेण्यासाठी हा रस्ता निर्मिती केली जाते. 85,000 कोटी त्या रस्त्याची येऊन पडली, मी आत्ताच सांगितलं. त्याच्यामुळं यांच्याकडून शेतकऱ्यासाठी काही चांगलं भलं होईल ही तीळ मात्र अपेक्षा आम्हाला नाही आहे. बरं, मला सांगा, हे भाजपाचा माणूस असतील, हे आम्ही किती काम चांगलं करतो हे दाखवण्याची पद्धत त्यांच्याकडे. पण काँग्रेसमध्ये आज तुमच्या माध्यमातून दिसलं की भरगशी अशी मदत केली, पण तुम्ही अजून बी आकडा सांगा तयार नाहीत. पण सर्वसामान्य माणसाला मदत करण्यासाठी अचानक काँग्रेस धावून जाते. ही परिस्थिती आहे. तुम्ही काय आव्हान करणार पूर्ण काँग्रेसला? तुम्ही काँग्रेस आता खरं म्हणलं तर काँग्रेस किती दमदार आहे हे तुम्ही दाखवून दिलं तुमच्या माध्यमातून. प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्याने जिल्ह्यातल्या कसं काम करावं आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीमागं कसं उभं राहावं, काय आव्हान करणार? सर्वप्रथम मी या ठिकाणी सांगतो, मागच्या वेळी सांगली, सातारा, कोल्हापूर जसं मराठवाड्यात आज पूर परिस्थिती आहे, त्यावेळेस त्या भागात ही पूर परिस्थिती होती. आमचे नेते विश्वजीत कदम साहेब यांनी आम्हाला त्यावेळेस तिकडं, मी युवक काँग्रेसचा पदाधिकारी असताना मला तिकडं बोलवलेलं होतं. आम्ही तो पूर डोळ्यानं जवळून पाहिला आहे. 15 दिवस आम्ही त्यांच्यासोबत त्या ठिकाणी मदत कार्य केलेलं आहे. तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही या आपल्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये काहीतरी मदत झाली पाहिजे. आणि वस्तू स्वरूपात देण्यापेक्षा पैसे याच्यासाठी दिले की बाबा पूर्ण कुटुंबाचं उद्ध्वस्त झालेलं आहे, त्यांना जमिनीचा, जनावराचा, घराचा कसलाच आधार नाही, अशी घरं काढून आम्ही त्यांना मदत केली. आणि मला वाटतं आम्ही मदत केली म्हणजे फार मोठे उपकार केलेले नाहीत. आपण या समाजाचं देणं लागतो. माणूस जन्माला आलं की कुठलं तरी देणं लागतो, तसं आपण या समाजात राहतो, या समाजाचं देणं लागतो. ही माती, हा जिल्हा आपला आहे, या लोकांसाठी आपण उभं राहायला पाहिजे. या भावनेतून आम्ही ही मदत केलेली आहे. आम्हाला कुठल्या याच्यातून स्टंट करायचं नाही आहे. आणि मला या ठिकाणी या माध्यमातून महत्त्वाचं आवाहन करायचं की काय पोस्ट पडल्या, आपण पश्चिम महाराष्ट्राची मदत मिळेना, हे मिळेना. आपला धाराशिव जिल्हा हा मुळातच समृद्ध जिल्हा आहे. आपण आपल्या हिमतीवर उभारलेले आहेत आणि ह्या जिल्ह्यामुळेच अनेक नेते जे राज्यात चमकले, अनेक उद्योजक या जिल्ह्यानं तयार केले. मला वाटतं हा देणारा जिल्हा आहे, सदैव देत राहणार आहे. या जिल्ह्यामध्ये ही खूप मोठे दानशूर संघटना आहेत, दानशूर लोक आहेत. त्यांनी पुढं यावं. जिथं जिथं शक्य होईल तिथं, नुसतं भूमपंडा, वाशी, कळम नाही, तर या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असे अल्पभूधारक शेतकरी की त्यांचं सोयाबीन गेलं आहे, ऊस वाहून गेला आहे, त्यांच्यासाठी तुम्ही उभं टाकणं गरजेचं आहे. मला वाटतं सर्वांनी मदत केली तर हा जिल्हा परत नव्याने 100% उभा राहील. आणि या माध्यमातून मला सरकारला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट या ठिकाणी तुम्ही जो विधानसभेला शब्द दिला होता की आम्ही कर्जमाफी करू, तो शब्द आता पाळला पाहिजे. जसं काँग्रेसनं 71,000 कोटी रुपयाची कर्जमाफी करून शब्द पाळला, तसा तुम्ही विधानसभेला दिलेला शब्द पाळावा आणि या शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते माफ करून कुठंतरी त्यांना त्या ठिकाणी दिलासा द्यावा. साहेब, तुम्ही जिल्हाध्यक्ष नाहीत काँग्रेसचे, तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता आहेत. हो. तुम्ही सत्तेत बी नाही सध्या, तरी वैयक्तिक मदत केली आणि लोकांना दिलासा दिला. तर असणाऱ्या गरजू माणसाला भरगशी अशी मदत मिळावी आणि त्यांना या संकटातून सावरण्याचं काम धाराशिवकरांच्या चांगल्या होतकरू माणसाने त्यांना संकटात साथ द्यावी, अशा बाबतीमध्ये तुम्ही काय आवाहन करा? मी बोललो ना, हा जिल्हा मुळातच दानशूर जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये कुठल्याही संकटासाठी मला वाटतं याच मातीत तयार झालेली एक उद्योजक असतील, मोठे दानशूर लोक असतील, मोठ्या मोठ्या संघटना असतील, शिक्षण संस्था असतील, सहकारी साखर कारखानदार असतील, ते निश्चितच मदत करतील. आणि ही वेळ आहे, मदत करण्याची वेळ आहे. मला वाटतं आपण जर सगळ्यांनी आपापल्या परीनं जे आणि जी शक्य ती मदत आहे
त्या गरजूंपर्यंत केल्यानंतर मला वाटतं हा शेतकरी कुठंतरी उभा टाकेल. कारण की शेवटी कुठलाही माणूस हा आशेवर जगत असतो. कुठला तरी आधार मिळाला की त्या आधारावर तो उठण्याचा प्रयत्न करत असतो. तीच वेळ आता या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ओढवलेली आहे. त्याच्यासाठी मला तर सर्वांना आवाहन करायचं की जे काही शक्य मदत होईल, समजा अन्नधान्य असेल, रोज जीवनोपयोगी वस्तू असतील, किराणा सामान असेल, तुमचं ब्लँकेट असेल, जे काय असेल, किंवा आता सोयाबीनचा सीझन चालू आहे, त्यांना ताडपत्री मिळाली, जे काय मिळेल ते, आणि जे शक्य आहे ते फुल नाही फुलाची पाकळी म्हणून, किंवा काही ठिकाणी शैक्षणिक साहित्य असेल, ती मदत करावी आणि या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला परत उभं करण्यासाठी हातभार लावा. आपल्या पक्षसृष्टीच्या वरिष्ठांना ही परिस्थिती कळवलेली आहे का तुमच्या माध्यमातून? हो, कळवलेले आहे. आदरणीय विश्वजी कदम साहेब असतील, बंटी पाटील साहेब असतील, अमित भैया देशमुख असतील, हे ह्या पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आणि मला वाटतं येत्या 2-4 दिवसामध्येच किराणा सामानाचं किट सोबत त्याच्या मॅट असेल, बाकी काही साहित्य असेल, मेडिकल साहित्य असेल, ते आता इथं पोचतं होणार आहे धाराशिव जिल्ह्यासाठी. बरं. आता सध्याची परिस्थिती, आज बी तुम्ही फिरायलात. हो, 3 तालुक्यामध्ये फिरायलात, वाशी, भूम, परांडा आणि मला वाटते कळंब तालुक्यामध्ये सुद्धा फिरायला. काय परिस्थिती आहे आणि अजून सावरण्यासाठी किती दिवस लागतील? अजून 3 दिवस पावसाची शक्यता सांगितलेली आहे. आज छोटा पाऊसही सुरू झालेला आहे. नदीकाठच्या भागामध्ये फार मोठं नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे, गुरंढोरं वाहून गेलेले आहेत, रस्ते वाहून गेलेले आहेत, MSCBचे पोल उकळून पडलेले आहेत, DP उकळून पडलेले आहेत. आणि त्यांना तातडीची मदत म्हणून राज्य सरकारनं सर्वात प्रथम पालकत्व म्हणून धावून आलं पाहिजे. इतर लोक तर आपापल्या परीने मदत करतच आहेत, पण त्यांना उभं करण्यासाठी भरीव आर्थिक मदत, आमचं म्हणणं होतं की हेक्टरी 50,000 रुपये त्या शेतकऱ्यांना सरसकट द्या. काँग्रेसची मागणी सरसकट हेक्टरी 50,000 रुपये. मैताला जे कुणी याच्यात मृत्युमुखी पडले त्यांना सरकारनं 4 लाख मदत जाहीर केली. तुमचे मोठे मोठे प्रकल्प हजारो कोटीचे, ज्या लोकांसाठी तुम्ही हे करता म्हणून सांगता, ते लोकच मृत्युमुखी पडतायत आणि त्यांना तुम्ही 3 आणि 4 लाख रुपये तुटपुंजी मदत करता. तुमची किती लाखाची मदत व्हावी? मैत जी झालेलं आहे घरात, त्याचे नुकसान झालेलं आहे, त्याला किती लाखाची मदत व्हावी? ज्याचा घरातला माणूस जातो त्यालाच कळतं. आपण त्याची किंमत मी तर नाही सांगणार. याचं कारण असं आहे की जी काय शक्य होईल तेवढी मोठी मदत, तुम्ही कितीही मदत केली तर त्यांचा गेलेला माणूस परत येणार नाही, गेलेलं जनावर परत येणार नाही, गेलेलं पीक परत येणार नाही, वाहून गेलेली माती परत येणार नाही. तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून उद्या जर काँग्रेसने एखादी जबाबदारी तुमच्यावर टाकली गेली तर काँग्रेस मजबूत करण्यासाठी, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी तुमचं कसं काम राहील भावी काळामध्ये? मी विलासरावजी देशमुख साहेबांच्या विचारानं प्रेरित असलेला मुलगा आहे. साहेब नेहमी भाषणात सांगायचे की काँग्रेस का हात आम आदमी के साथ. आणि खरंच सर्वसामान्य लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस आहे. सर्वसामान्य लोकांसाठी मदत करणारी म्हणून काँग्रेस आहे. ज्यावेळेस काँग्रेस सत्तेत होती त्यावेळेस सर्वसामान्यांचा विचार करून आणि कुठली नुसती प्रलोभन नाही कधी दाखवली काँग्रेसने, तर प्रत्यक्ष मदत करून लोकांसाठी काँग्रेस धावून आलेली आहे. तेच स्वप्न आम्ही उराशी बाळगून या जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांसाठी काय जी आमच्यापर्यंत शक्य आहे ती मदत करण्यासाठी त्यांच्या कुठल्याही प्रसंगात आम्ही उभं टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तुमच्याकडे काय पद आहे सध्या काँग्रेसचं? माझ्याकडे आत्ता कुठलंच पद नाही. मी धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक आहे. तर हे आहेत उमेश राजे निंबाळकर साहेब, आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आहेत आणि काँग्रेसचा एक सच्चा कार्यकर्ता आहे की याच व्यक्तीने युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हाध्यक्ष असताना याच देवेंद्र फडणवीसला काळे झेंडे दाखवण्याचं काम केलं होतं. तडफड आणि तळमळ समाजासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं कुठलीही सत्ता आता हातात नसतानासुद्धा भरगच्च अशी मदत भूम, परांडा, वाशी या 3 तालुक्यामध्ये केलेले आणि कुठलाही हावभाव नाही, मोठेपण नाही की आम्ही किती काम करतो हे दाखवण्याची पद्धत नाही. ते म्हणतात मी विलासराव देशमुख यांचा कार्यकर्ता आहे. ते म्हणायचे काँग्रेसचा हात आम आदमी के साथ आणि मी सुद्धा त्याच पद्धतीनं काम करतो.
कोणावरही टीका टिप्पणी न करता सर्वसामान्य माणसाला न्याय कसा देता येईल एवढीच भावना आहे. आणि भावी काळात जरी एखादी जबाबदारी माझ्यावर आली तर सर्वसामान्य माणसासाठी कायमस्वरूपी काम करेन अशी एक त्यांनी भावना व्यक्त केली. आणि दुसरी भावना आहे, या संकटकाळी आता अडचणीत असणाऱ्या लोकांना जे सक्षम असणारे धाराशिवचे कुठल्याही पक्षाचे असू द्या, एक माणुसकीचं नातं म्हणून त्या माणसांना संकटातून बाजूला काढण्याचं काम प्रत्येकानं करावं असंही त्यांनी आवाहन केलं आहे. तर बघूया धाराशिवकर कशा पद्धतीने या संकट सापडलेल्या शेतकऱ्यांना, मजूरदारांना, गोरगरिबांना अडचणीतून बाहेर कसे काढतील ते पाहूया. येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि अशीच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.